नमस्कार मंडळी. रमाला काहीही करून 15,000 रुपये हवे असतात. त्यामुळे माने काकूंसोबत आता ती मुकादमांच्या घराजवळ आलेली असते आणि माने काकूंना ती म्हणत असते की जर यांना कळलं की मी इथं आले तर काय होईल हो. तेव्हा माने काकू म्हणत असतात की अगं असा विचार सुद्धा करू नको, मला खूप भीती वाटते, नाहीतर आपण इथूनच निघून जाऊयात. तर रमा म्हणते की नाही हो, 15,000 रुपये कमवणं आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. जर हे मी 15,000 रुपये कमवले नाही तर आमचं डोक्यावरचं छप्पर जाईल. तेव्हा ती बाई म्हणत असते की खरं तर डोक्यावर छप्पर असणं हे आपल्या बायकांनाच खूप जास्त समजतं, कारण पुरुष मंडळी हे रस्त्यावर सुद्धा राहू शकतात, परंतु बाई माणूस मात्र घरातच राहते. रमा विचारते की माने काकू आपण काही चुकीचं तर वागत नाहीये ना. तेव्हा माने काकू म्हणतात की नाही अगं, त्यांनी तुला घराबाहेर काढलं ती माणसं चुकीची वागली, तू त्यांना काही त्रास पण दिला नाहीयेस, मग तुला कशाला शरम वाटते. माने काकू आता रमाच्या चेहऱ्यावर पदर टाकतात आणि रमाचा हात धरून आता तिला मुकादमांच्या घरामध्ये घेऊन येतात. त्याच वेळी रेवाने साडी नेसलेली असते आणि ती आजीला विचारत असते की आई आजी मी कशी दिसते. तेव्हा आजी फोनवर बोलत असते आणि खानाखुना करून ती तिला सांगते की छान दिसतेस तू. माने काकू आता रमाला आतमध्ये घेऊन आलेले असतात. तेव्हा आजी विचारते की कोण आहात तुम्ही. तेव्हा माने काकू म्हणतात की अहो तुम्हीच सांगितलं होतं ना की तुम्हाला स्वयंपाक करण्यासाठी एक बाई हवी आहे आणि हीच ती बाई आहे. पार्वती आजी म्हणते की अहो ही तर खूप म्हातारी आहे, ही कशी काय स्वयंपाक करणार. तेव्हा रमा आवाज बदलून म्हणते की आता तू सुद्धा म्हातारीच आहेस ना, मग आली आहेस ना नटून थटून, आणि मग मी काम केलं तर काय होणार आहे. पार्वती आजी म्हणते की जीभ बघा हिची कशी चुरू चुरू चालते ते. तेव्हा माने काकू म्हणतात की अहो स्वयंपाक सुद्धा तसाच बनवते ती, हिच्यासारखा स्वयंपाक कोणीच बनवू शकत नाही. आजी म्हणतात की अहो पण ती उद्धट आहे. तर माने काकू म्हणतात की अहो उद्धट असेल म्हणून काय झालं, शेवटी हातात कला असल्यावर थोडाफार माज असतोच. पार्वती आजी आता रमाला विचारते की तुझं नाव काय. तर रमा पटकन रमा बोलून जाते आणि नंतर म्हणते की रजनीगंध, म्हणजे माझं नाव फुले आहे आणि माझं नाव रजनीगंध. तर आजी म्हणते की रजनीगंधा म्हणजे खूपच ओल्ड नाव आहे तुमचं. तर रमा म्हणते की हो काकू. पार्वती आजी म्हणते की आता तुम्हाला काकू म्हणणार आहेस का. रमा म्हणते की आता तुम्ही काकू सारख्याच आहात मला, आणि काकू नाही तर काय म्हणणार बरं तुम्हाला. तर पार्वती आजी म्हणत असते की ही जरा जास्तच बोलते. आई आजी आता रेवाला सांगतात की रेवा तू यांना किचन मध्ये घेऊन जा. आता रेवा रमाला किचन मध्ये घेऊन जात असते. त्याच वेळी रमा जोरात तिची काठी ही रेवाच्या पायावर आपटते. रेवा मोठ्याने ओरडते आणि म्हणते की अहो काय करताय हे. रमा म्हणते की आता तुमचे हे घर असे सपाट, आमच्या घरी तरी सारवलेलं असतं त्यामुळे काही वाटत नाही. रेवा आता रमाला घेऊन किचन मध्ये आलेली असते आणि ती रमाला सांगत असते मी तुम्हाला या गोष्टीचे जास्त पैसे देते, त्यामुळे तुम्हाला कामही जास्तीचं करावं लागेल. रमा म्हणते की हो चालेल ना मला, आणि कसंय पोरी मी तुझ्यापेक्षा मोठी आहे आणि तुझ्याकडे बघितलं का एकदा वारा आला तरी तू उडून जाशील. रेवा तिच्यावर ओरडत तिला म्हणते की तू जरा कामाकडे लक्ष दिलं ना तर बरं होईल. रेवा आता काय काय बनवायचं ना हे रमाला सांगत असते. आता रेवाने सांगितल्याप्रमाणे रमा तिचं काम करायला लागलेली असते. तर अक्षय आता इकडे बसलेला असतो. वॉचमॅन काका तिथे येतात आणि म्हणतात की चहा घेता का साहेब. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही चहा नको, काही काम असेल तर मला सांगा. आता तुमच्यासारखं वॉचमॅन सारखं जरी काम असलं ना तरी सुद्धा मी करेन. तेव्हा वॉचमॅन म्हणत असतात की अहो साहेब तुम्ही आमच्यासारखं काम कसं करणार. तर काका आता अक्षयला सांगतात की मी तुम्हाला 5,000 रुपयांची मदत करू शकतो. अक्षय म्हणत असतो की मी काय करू, मला 15,000 रुपये हवे, आणि ह्या 15,000 रुपयासाठी मी त्या शशिकांत मुकादमचे इलिगल काम सुद्धा करू शकत नाही. पटपट किचन मध्ये इकडे काम करत असते. तर ते बघून म्हणत असते की आजीबाई तुझे हात तर खूपच पटपट चालतात ग. रमा मनाशीच म्हणत असते की आता झोपेत सुद्धा मला हे किचनच आठवत असतं. तर रमाने तिखटाच्या आणि मिठाच्या बरण्या अगदी व्यवस्थित काढलेल्या असतात. ते बघून रमा तिला विचारते की आजीबाई तुला कसं काय माहिती की तिखट आणि मीठ कुठे ठेवलंय, तू योग्य बरोबर कसं काय काढलंस तिथून. रमा म्हणते की आता माझे केस कोणत्या रंगाचे तू सांगशील का. रेवा म्हणते की पांढऱ्या रंगाचे. रमा तिला म्हणत असते की आता माझे केस एवढे पांढरे झाले तर मला माहित असतं किचन मध्ये कुठे काय ठेवलंय ते. तुझे केस मला काळे दिसताय त्यामुळे तू मला शिकवू नकोस. पार्वती आजी आता किचन मध्ये आलेले असतात आणि म्हणतात की कुठपर्यंत काम आवरलंय. तेव्हा रेवा सांगते की अहो सगळं काम व्यवस्थित करताय ह्या आजीबाई, आणि ह्या आजीबाईला बघून तर मला रमाचीच आठवण येते. तर पार्वती आजी म्हणत असते की अगं ह्या बायकांना सवय असते काम. अरे चल आता तू बाहेर, आपल्याकडे मैत्रिणी येत आहेत आणि त्यांनाही वेलकम करायला हवं. रमा आता किचनची एक एक भांडी बघत असते आणि ते बघून तिला सगळं काही आठवत असतं.
आणि ती मनाशीच म्हणत असते की खरं तर या किचनशी आणि ह्या किचन मधील प्रत्येक भांड्याशी माझं काहीतरी नातं आहे. खरं तर या गोष्टीचं वाईट वाटतंय की आपलंच घर असून सुद्धा या घरामध्ये मला परक्यासारखं यावं लागतंय. रमा आता बाहेर आलेली असते आणि ती विचारत असते की बाथरूम कुठे. पार्वती आजी रेवाला म्हणते की रेवा तू एक काम कर, ह्या म्हातारीला काय हवंय ना ते दाखव. तर रेवा विचारते की काय हवंय तुम्हाला आजीबाई. तेव्हा रमा सांगते की मला बाथरूम मध्ये जायचंय, मला बाथरूम कुठे ते दाखवा. तर रमा तिला बाथरूमचा रस्ता दाखवते आणि तन्वी जी पार्वती आजीची मैत्रीण असते ती आता पार्वतीला विचारते की ही कोण आहे. तेव्हा पार्वती आजी सांगते की ही रेवा माझी नातसून. हे ऐकल्यावर रमाला मोठा धक्काच बसतो. तिकडे अक्षय माने काकांना म्हणत असतो की मला काहीही काम असलं तरी चालेल, अक्षरशः मी दगडी फोडेल, मला काहीही काम चालेल. माने काका म्हणत असतात की खरं तर अशी वेळ ही दुश्मनावर सुद्धा येऊ नये. माने काका म्हणत असतात की खरं तर मला या गोष्टीचं टेन्शन आलंय कारण रमा सविता सोबत मुकादमांच्या घरी कामाला गेलीये. आणि हे ऐकून अक्षयला आता मोठा धक्का बसतो. तर इकडे पार्वती आजीने रेवाचं नाव न घेता रमाचंच नाव घेतलेलं असतं, त्यामुळे रमा ही किचन मध्ये हसत हसत निघून गेलेली असते. तन्वी पार्वती आजीला विचारते की अगं ही रमा कोण आहे. तेव्हा पार्वती आजी म्हणते की अगं रमा म्हणजे आमची जुनी मोलकरीण होती, गेली ती काम सोडून. हे ऐकून मात्र रमाला फार वाईट वाटत असतं. तर तन्वी विचारते की अगं तुझी आधीची नातसून कुठे. पार्वती आजी सांगते की अगं त्या दोघांचं नाही जमलं आणि आता त्यांचा डिवोर्स पण झालाय. तन्वी विचारते की आणि अक्षय कुठे आहे. पार्वती आजी म्हणते की अगं अक्षय बाहेर गेलाय आणि अक्षय जेव्हा घरी येईल ना तेव्हा रेवाचं आणि त्याचं लग्न सुद्धा आम्ही लावून देणार आहोत. हातामध्ये जो साखरेचा डब्बा असतो तो रेवाच्या हातून खाली पडतो. हे सगळं ऐकल्यावर तेव्हा पार्वती आजी म्हणते की आता ह्या म्हातारीला काय झालंय. रेवा म्हणते की चुकून पडलं. पार्वती आजी म्हणते की पैसे लागतायत ना तुला कामाचे, मग जरा जपून काम कर. अक्षय माने काकांना म्हणत असतो की रमा तिकडे कशाला गेलीये, मला त्या घरातला 1 रुपया सुद्धा नकोय. तर काका म्हणत असतात की अहो परंतु ती तिच्या कष्टाचे पैसे घ्यायला गेलीये. काका अक्षयला म्हणत असतात की तुम्ही टेन्शन घेऊ नका, म्हातारीच्या वेशामध्ये त्या तिकडे गेल्यात. आणि हात जोडून त्या अक्षयला म्हणत असतात की उगाच तुम्ही तिकडे जाऊ नका, नाहीतर नवीन काहीतरी गोंधळ होईल. तर इकडे रमा जेव्हा किचन मध्ये असते त्याच वेळी आरती तिथे येते. आरतीची आणि रमाची धडक होते आणि त्यावेळी चुकून रमा आरती वहिनी असं बोलून जाते. तेव्हा आरती रमाला विचारते की तुम्ही मला आरती वहिनी कसं काय म्हटलात आणि तुम्हाला माझं नाव कसं काय माहिती आजीबाई. रमा खोटे सांगते की अहो मगाच्या पासून घरातले सगळेजण म्हणतात की ती ही गरोदर आहे, त्यावरून मी ओळखलं, बाकी काही नाही. रमा म्हणते की मला बाथरूमला जायचंय. तेव्हा आरती म्हणते की चला आजीबाई मी तुम्हाला बाथरूम दाखवते. रमाला फार वाईट वाटत असतं. रमा विचार करत असते की आम्ही घरातून गेलो तर त्याचं कोणालाच काही वाईट वाटलं नाही. आरती मनामध्ये विचार करत असते की ह्या आई आजींना काहीच वाटत नाहीये. भाऊजी आणि रमा हे घर सोडून निघून गेलेत परंतु यांना पार्टीचंच पडलंय. खरं तर रमा आणि अक्षय भाऊजी हे घर सोडून निघून गेल्यापासून ह्या घराचं रूपच बदललंय. रमा होती तर या घराला काहीतरी महत्व होतं, नाहीतर आता फक्त शशिकांत, आई आजी आणि रेवाच रूल करतात. तर इकडे आता रमा जेव्हा किचन मध्ये असते तेव्हा जान्हवी ही किचन मध्ये आलेली असते आणि जान्हवी विचारते की सगळं काही रेडी आहे ना. तेव्हा जान्हवी एक पदार्थ टेस्ट करून बघते आणि सेम तिला रमाची टेस्ट आठवते आणि ती बोलते सुद्धा. तेव्हा हे ऐकून रमाला धक्का बसतो. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अक्षय सुद्धा म्हाताऱ्याचं सोंग घेऊन रमाला घेण्यासाठी आलेला असतो आणि अक्षय आता रमाला म्हणत असतो की तुला किती वेळा सांगितलं की या श्रीमंतांच्या घरी यायचं नाहीस. पार्वती आजी म्हणते की शेवटी दाखवली ना लायकी, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की या झोपडपट्टीवाल्या लोकांना घरामध्ये घ्यायचं नाही म्हणून. जान्हवी सर्वांसमोर रमा असं बोलते, त्यामुळे आता सर्वजण धक्क्याने आता रमाकडे आणि अक्षयकडे बघू लागतात. तर मित्रांनो असेच मराठी मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.